नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, निवडणुकीचं जे राजकारण असतं, हे राजकारण मताच्या फायद्यासाठी कुठल्या पातळीवर जात असतं आणि ते नेण्यामध्ये काँग्रेस पक्ष हा कसा पटाईत आहे, याचं उत्तम उदाहरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याच एका विधानामुळे स्पष्ट झालेलं आहे. तुम्हाला आठवत असेल की काही वर्षापूर्वी काँग्रेसनं या देशामध्ये भगवा दहशतवाद हा शब्द रूढ केलेला होता. हिंदुस्थानामध्ये हिंदूंसाठी अतिपवित्र आणि अतिप्रिय असणाऱ्या भगव्या रंगाच्या अनुषंगानं काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी सर्वप्रथम भगवा दहशतवाद हा शब्द देशात वापरला आणि त्यानंतर जगभरातल्या तमाम हिंदूजनांची मनं दुखावलेली होती. आता भगवा दहशतवाद हा शब्द का वापरला, तर त्याचं कारण आपल्याला कळलं नसेल अशातला भाग नाही, परंतु विशिष्ट रंगाच्या समाजाला कुरवळण्याची जी जुनी सवय काँग्रेस पक्षाची आहे, तीच या चिदंबरम यांच्या एका कृत्यावरनं, एका शब्दावरून आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, हा विषय आत्ता सांगायचं कारण असं आहे की काही दिवसापूर्वी शुभंकर मिश्रा यांनी एक पॉडकास्ट कार्यक्रम केलेला होता आणि या पॉडकास्टमध्ये सुशीलकुमार शिंदे हे सहभागी झालेले होते. या पॉडकास्टमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी वेगळ्या वेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो भगव्या दहशतवादाचा. मिश्रा यांनी सुशीलकुमार शिंदे यांना थेट प्रश्न विचारला की UPA 2च्या कार्यकाळामध्ये सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्री असताना त्यांनी सुद्धा भगवा दहशतवाद हा शब्द वापरलेला होता, तर तो योग्य होता का? असा प्रश्न मिश्रा यांनी जेव्हा विचारला, तेव्हा सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टपणानं त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना असं सांगितलं की भगवा दहशतवाद हा शब्द योग्य नव्हता, तो वापरणं चुकीचं होतं, तो वापरायला नको होता. काँग्रेस पक्षानं जे सांगितलं ते मी केलं, असं सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे. जैसे भगवा शब्द सर, हम लोग महाराष्ट्र में बैठे हैं, अब महाराष्ट्र में शिवाजी का भी भगवा होता है, तो वाई भगवा आतंकवाद? ये मतलब भगवा को आपने कुछ देखिए, भगवा आतंकवाद उस वक्त वो जो पूछा था तो उसके बारे में वो बोल दिया था, बस इतना ही है. तो आतंकवाद उसको शब्द लगाया, लेकिन वो सही बोले तो क्यों आतंकवाद शब्द लगाया मुझे पता नहीं है. लगाना नहीं चाहिए, गलत था उस वक्त. वो भगवा आतंकवाद शब्द नहीं, गलत था शायद वो. हाँ, भगवा टेररिस्ट ऐसा नहीं होना चाहिए. वो तो उस पार्टी की विचारधारा होती है, वो चाहे भगवा हो या रेड, ऐसा कुछ आतंकवाद नहीं होता है. भगवा हो या कोई रेड हो या कोई सफेद हो. बिकॉज बहुत सारे लोग अभी भी आपसे ऑफेंडेड इस बात को लेकर है. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की काँग्रेस पक्षामध्ये जे मंत्री होतात, ज्यांना मंत्री केलं जातं, ते केवळ नामधारी असतात. काँग्रेस पक्ष जे ठरवतो, काँग्रेस पक्ष जे नियोजन करतो, त्याचीच अंमलबजावणी सरकारमधले मंत्री असेत किंवा लोकप्रतिनिधी असोत, त्यांनी करायची असते. हा दंडक काँग्रेसमध्ये आहे, हे सुशीलकुमार शिंदे यांच्या एका विधानावरून स्पष्ट झालेलं आहे. कारण सुशीलकुमार शिंदे हे काही अडाणी मंत्री नव्हते. प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव असणारे अत्यंत उच्च शिक्षित असे हे मंत्री होते. त्यांना बोलत असताना कुठले शब्द वापरायला हवेत आणि कुठले शब्द वापरायला नकोत याबद्दलची पूर्ण जाणीव असताना केवळ पक्षानं भगवा दहशतवाद हा शब्द वापरायला सांगितला म्हणून त्यांना हा शब्द वापरावा लागला. त्यांच्या मनात हा शब्द वापरण्याचं अजिबात नव्हतं, हे त्यांच्या या पॉडकास्टमधून स्पष्ट होतं. तुम्हाला आठवत असेल की मालेगाव बॉम्बस्फोट आणि हे सगळं प्रकरण, त्या अनुषंगानं प्रज्ञा साध्वीसिंह यांना पोलिसांनी अटक केलेली होती आणि हे सगळं प्रकरण त्यावेळी देशामध्ये अत्यंत संवेदनशीलपणानं चर्चिलं जात असताना सर्वप्रथम तत्कालीन मंत्री पी चिदंबरम यांनी या देशात भगवा दहशतवाद निर्माण झालेला आहे असं विधान केलेलं होतं. तेच विधान नंतर सुशीलकुमार शिंदे यांनी विधान केलं म्हणा किंवा त्या विधानामध्ये भगवा दहशतवाद हा शब्द त्यांनी वापरला. या त्यांच्या विधानानंतर भारताबाहेरच्या असणाऱ्या लाखो कोट्यावधी हिंदूंची मनं ही प्रचंड दुखावलेली होती. कारण हिंदू धर्म हा कधी दहशतवादाला खतपाणी घालत नाही. मुळात हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. हिंदू धर्मामध्ये दहशतवाद शिकवला जात नाही, ते हिंदू धर्माचे संस्कार नाहीत. त्यामुळं हिंदू धर्माबद्दल भगवा दहशतवाद असं मुद्दाम बोलणं हे आजही हिंदूंच्या मनाला बोचणारच आहे. ते सुशीलकुमार शिंदे यांनी या पॉडकास्टच्या निमित्तानं बोलून दाखवलेलं आहे. खोटं फार काळ टिकत नाही म्हणतात आणि जे खोटं बोलतात, खोटं करतात, त्यांना
त्यांच्या मनातून एक प्रकारे त्रास होत असतो आणि आपण हे खोटं केलेलं आहे आणि हे ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला ते बाहेर पडतं. तसंच सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद हा शब्द वापरणं योग्य नसल्याचं आत्ता कबूल केलेलं आहे. काँग्रेसची ही जुनी पद्धत राहिलेली आहे. एखाद्या विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी प्रसंगी कुठल्याही स्तरावर जावं लागलं तरी चालेल, पण आम्हाला मिळणारं एक गठ्ठा जे मतदान आहे त्या मतदानामध्ये कुठं कमतरता राहू नये याची काळजी मात्र आम्ही पुरेपूर घेऊ. हीच काँग्रेसची नीती आहे. त्यातूनच भगवा दहशतवाद या शब्दाचा उगम झालेला आहे. आज इतक्या वर्षानंतर का होईना पण सुशीलकुमार शिंदे यांनी खुलेपणानं भगवा दहशतवाद हा शब्द चुकीचा असल्याचं कबूल केलेलं आहे. खरं तर सुशीलकुमार शिंदे यांचं अभिनंदन करायला हवं, कारण त्यांनी झालेली चूक ही कबूल केलेली आहे आणि नुसती चूक कबूल केलेली नाही तर त्यामागं काय होतं हे सुद्धा त्यांनी बोलण्याच्या ओघामध्ये सांगून टाकलेलं आहे. नुकत्याच ज्या लोकसभा निवडणुका झाल्या देशभरामध्ये, या निवडणुकीच्या निमित्तानं जे मतदान झालं ते मतदान कशा पद्धतीनं झालं, या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कुठल्या कुठल्या समाजाला काय काय आवाहन करण्यात आलेलं होतं जाहीरपणानं, हे सुद्धा आज यूट्यूब असेल किंवा अन्य समाज माध्यमं असतील यावर उपलब्ध आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांची भाची यांनी तर जाहीरपणानं असं आवाहन केलेलं होतं वोट जिहादच्या संदर्भामध्ये. परिणाम काय झाला? महाराष्ट्र असेल किंवा देशातील अन्य राज्य असतील, या राज्यामध्ये विशिष्ट समाजानं एकत्र येऊन मतदान केलं आणि जे झालेलं मतदान आहे ते आपल्याला मतमोजणीनंतर अगदी बूथनिहाय समजून आलेलं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आजच भारतीय जनता पक्षानं आपली 99 उमेदवारांची पहिली यादीसुद्धा जाहीर केलेली आहे. 1-2 दिवसामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या या जाहीर होतील आणि प्रचाराची रणधुमाळी ही खऱ्या अर्थानं सुरू होईल. मात्र लोकशाहीमध्ये निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव समजला जातो, तो त्याच पद्धतीनं साजरा व्हायला हवा. अशा पद्धतीनं मतांच्या लाचारीसाठी कुणाला तरी कुरवाळून तो साजरा करण्यात काही अर्थ नाही. असो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सुशीलकुमार शिंदे यांनी भगव्या दहशतवादाबद्दल जे केलेलं विधान होतं हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांच्या पक्षाचं म्हणजेच काँग्रेसचं धोरण काय हे समजण्यासाठी हा व्हिडिओ केला. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.